म्हटलं आज तो सुपानी करते आणि आज कारबीर काहीच नाही. आज दीक्षेने अक्कलकोटला शिवगंध म्हणतात ते असं आडवं लावतात. आज व्लॉग एकदम संध्याकाळी सुरू करतो आणि पहिल्यांदा मी माईक घातलाय. तुम्हाला आवाजाचा डिफरन्स कसा समजेल आय डोंट नो. तुम्ही हेडफोन घातले असेल तर समजेल. हेडफोन इयरफोन वॉटेवर. माईक घातलं आहे मी आणि आम्ही चाललो आहे. आमचा बुलावा आला आहे अक्कलकोट. सो लेट्स गो. आफ्टर 2.5 वर्ष. येस, 2.5 वर्षांनी अक्कलकोट चाललो आहे. खूप एक्सायटेड आहे. चलो निकलते फटाफट. व्हेरी गुड. ठाणा स्टेशन आहे अजून आपल्याकडे. हा द्या, बॅग द्या. ते दे, ते द्या. अजून आहे. किती वेळ आहे? 20-25 नाही बाबा, अर्धा तास आहे आपल्याकडे अजून. 23:30 म्हणजे 11:30. आता गाडी येते 5 नंबरला. 11:30 दाखवले गाडी, काय माहिती. भागो 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 भागो. आता मी रेकॉर्डिंग करतोय बिना माईकचं. तुम्हाला फरक कळत असेल. मी माईक हातात आहे आणि मी माईक लावल्यानंतर तुम्हाला फरक कळेल की काय डिफरन्स आहे दोघांमध्ये ते. आता मी आलो ठाणे स्टेशनला. वाजलेत 10:51 रात्रीचे. गर्दी आहे इथे, नेहमी गर्दी असते. सो मी माईक लावतो आणि तुम्हाला फरक लगेच जाणवेल. इन 3, 2, 1. सो आता मी माईक लावलंय. प्लस नॉईज कॅन्सलेशन ऑन आहे. आय थिंक से ग्रीन म्हणजे नॉईज कॅन्सलेशन आहे. तुम्हाला फरक कळेल जर तुम्ही कॉर्ड्स घातले असतील, हेडफोन घातले असतील किंवा टीव्हीवर बघत असाल तर तुम्हाला फरक कळेलच. आता याच्या पुढचे व्लॉग सगळे असेच माईकवर येतील. बघू आता, वाट बघू ट्रेनची. कसं काय, डबा क्रमांक कुठे आहे, काय. आमचे A2 आहे आणि बघूया कसं होतंय, काय होतंय ते. चलो अक्कलकोट. क्या आवाज सुनिए. अरे चला. 31, 32, 33. चला. तीस, 32, 33. ट्रेन प्रिटी मच ऑन टाइम निघाली. बघू आता आपण कसं जातोय. आता तर आम्ही झोपणार आहोत. सो डायरेक्ट आता सकाळीच व्लॉग ऑन करतो. सो भेटूया सकाळी. सो हाय, दिस इज द नेक्स्ट डे. किती वाजलेत सकाळचे? 6:37 झालेत आणि ट्रेन निघाली आहे. आय थिंक सो वी आर जस्ट बिफोर सोलापूर. पण जस्ट झोपेतनं उठलो आहे. गाडी जबरदस्त आणली भाईनी, सुसाट एकदम. आणि बघा ना. सो आता सोलापूर येईल. पटकन फ्रेश होऊन घेतो आणि सोलापूरला भेटतो. खूप सुधारलंय सोलापूर, बट खूप सुधारलंय. म्हटलं आज तो सुपानी करते आणि आज कारबीर काहीच नाही. आज दीक्षेने अक्कलकोटला. पण भाई मानलं पाहिजे, हा रस्ता 1 नंबर झालाय. मी आलेलो लास्ट टाइम, त्यावेळेला कन्स्ट्रक्शन चालू होतं ब्रिजचं. बट आता मागे बाबा मला बोलले होते की रस्ता पूर्ण झालाय, चांगला झालाय, तर सही आहे. आता इकडनं लागतो एक अर्धा पाऊण तास लागेल अक्कलकोट जायला. 60 अक्कलकोट डायरेक्ट समाधी मठ आणि मग तिकडनं वटवृक्ष मंदिर. 10 आणि आपण आलोय समाधी मठात. चला.
स्वामीचं समोर आता अभिषेकाला बसलोय, अभिषेक करून घेतो. खूप भारी. त्याला शिवगंध ना, शिवगंध म्हणतात. ते असं आडवं लावतात. संतोष भाऊंनी आपल्याला यांचं नाव टिटवाळ्याचं नाही 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 असंच. काकू हळद कुंकू तुम्ही इथे शुद्धोदकस्नानं समर्पयामि. ओम आपोष्टामयो भुवस्तान ऊर्जदरातना महेरणाय चक्षसे योवाश्मत्रसभाजे तेना उषितिर्वमात्र तस्मा अरंगमामोक्षजनवत आपो जन यथा यचन सद्गुरु स्वामी समर्थ महाराज देवता. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. तस्नानं समर्पयामि. एकीकृत पंचामृत स्नान अधिपृत्यर्थ पयस्नानं समर्पयामि. दधिस्नानं समर्पयामि. घृतस्नानं समर्पयामि. शर्करस्नानं समर्पयामि. मधुस्नानं समर्पयामि. केशरुक्त महापंचामृत अभिषेक स्नानं समर्पयामि. सर्वांग स्वामी महाराज देवता महापंचामृत अभिषेक स्नानं समर्पयामि. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव कलहर्तासि. त्वमेव सर्वकल्पितं ब्रह्मास्मं साक्षादात्मानित्यं वृक्षं वच्मि सत्यं वच्मि अवक्माम वक्तारम् श्रोतारम् दातारम् धातारम् अवान्हूचानम् अवशिष्टम् अवपश्चातातो पुरस्तातोत्रातातव दक्षिणातातव चोर्धरातातवधरातात सर्वतो मां पाहि वाहि समन्तातः त्वं वाङ्मय समशीलमया त्वमनन्दमः. स्वच्छंदारियानंदवरदा कायामायातीत अनुसूयासूता जय देव दत्तावधूता ओ स्वामी अवधूता. आरती ओ वाळू सद्भावी वाळू श्री सद्गुरुनाथां जय देव रत्नहत्विर्बृहत दत्ता नाम नामा कामातीत चैतन्य धाम. जय देव दत्तावधूता ओ स्वामी अवधूता. आरती ओ वाळू सद्भावी वाळू श्री सद्गुरुनाथां जय देव रत्नहत्विर्बृहत दत्ता नाम नामा कामातीत चैतन्य धाम. जय देव दत्तावधूता ओ स्वामी अवधूता. आरती ओ वाळू सद्भायो वाळू श्री सद्गुरुनाथां जय देव नाना विश्वधारी सर्वांत्रियामी अनन्य भावे स्वामी आलोकनसम्मानि. जय देव दत्तावधूता ओ स्वामी अवधूता. आरती ओ वाळू सद्भायो वाळू श्री सद्गुरुनाथां जय देव सिद्धान्तवधूत चिंतना श्री गुरु. ओम संस्कृतं धर्मं समाकृतं दत्तं स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. 2 मिनिट थांब. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमो नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राज हरिराज योगराज सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. आता आपण जो गाभाऱ्यात आला स्वामींचे समाधीस्थान म्हणतात त्याला स्वामींनी पाहुणे म्हणून अम्रकोटेश्वर नावाची शिवलिंग, मयुरेश्वर नावाचा गणपती, खंडोबा आणि त्यांची 2 पत्नी माळसा आणि बाणाई आणि नरसिंह सरस्वतींच्या पादुका वरती स्वामींनी पाहुणे म्हणून स्थापना केली. असाच एक गाभारा खाली आहे. चौथरा दिसतो याच्या खाली स्वामींचा देह ठेवण्यात आलेला आहे. त्याला समाधीस्थान म्हणतात. मुख्य स्थान ते स्वामींचं समाधीस्थान.
तर सगळ्यांनी नमस्कार करावा तिथे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीमद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी ओम स्वामी. अकरा वाजल्या. आम्ही आता जाऊ इकडनं स्वामींच्या वटवृक्ष मंदिरामध्ये. खूप भारी. अफलातून गर्दी बघा आता. आमचं आता समाधी मठ झालंय. इतकं भारी कधीच नव्हतं. एक मिनिट. इतकं भारी आमचं कधीच झालं नव्हतं. कधीच नाही. फर्स्ट टाइम एवर. अरे पाठीशी ऑलवेज. आता दर्शन घेऊन झाला आतमध्ये. मागे गर्दी बघू शकता तुम्ही कशी लागली आहे ते. तूच सर्व ठाई. कशा पायी सांगू तुला, कशा पायी सांगू तुला, ठावे सर्व काही. आदि तूच अंती तूच, तूच सर्व ठाई. तर हे जे आहे ते आता पहिलं ते जेवण वाढतात आहे. मग ती आरती येणार. तुम्हाला मी आरती दाखवीनच. आणि ती आरती आल्यानंतर इकडे स्वामींना नैवेद्य दाखवलं जाणार आहे. पहिला तुम्ही बघता त्या टीव्ही मध्ये पहिला स्वामींच्या वटवृक्ष मंदिरामध्ये नैवेद्य दाखवला जातो. ते झालंय आता दाखवून. ते आता येत असतील कुठले क्षणी. सो तसे ते आल्यानंतर इकडे नैवेद्य दाखवणार आणि नंतर मग आपण सगळ्यांनी इकडे जेवायचं. असा तो कार्यक्रम असतो. बघा ना बट किती भारी. जय. तीच वहिवाट. चार मुक्कामाच्या पायी जगण्याचा घाट. भाई कसला हॉरिबल रस्ता आहे. एक मिनिट. किती हॉरिबल रस्ता आहे गाणगापूरला यायचा. मी किती वर्षांपूर्वी आलो होतो काय माहिती. बट आत्ता आलो. आता पण तेवढ्याच सेम सिनारी आहे. तो रस्ता रिपेअर तरी करा यार एकदा. इतके लोक भक्तजन प्रवास करतात. गव्हर्नमेंट रिपेअर करा. काय बोलायचं. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंदाने धान. आम्ही भाग्यवान. 3:27 आलेत आणि विश्वास बसणार नाही असा लेजिट 5 मिनिटात दर्शन झालं आमचं दत्तगुरूंचं. आणि आम्हाला वाटलेलं खूप गर्दी आहे आणि खरंच खूप गर्दी आहे आतमध्ये. खूप म्हणजे खूप. बट 5 मिनिटात दर्शन. दत्ताची पालखी झुलते हळूच.
दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी. असं नाही, असं हे तोडायचं ना बोन. आणि अशा प्रकारे मी कापूस प्लग केलाय. हे बघ आईनी पण सही यार, म्हणजे मी पहिल्यांदा कापूस प्लग केला. मी कापसाची शेतामध्ये आता आम्ही गाणगापूरवरून निघालोय टुवर्ड्स अक्कलकोट आणि इथे कापसाची शेतीच लागले. बघा ना भाई, इतका भारी कापूस पण आपल्याला नेचर देतं, सगळ्यांना माहितीच आहे. बट स्टील काय हवं अजून. एक नंबर भाई, एक नंबर. आफ्टर ऑल हॅसल अँड मॅसल 7:30 वाजलेत आणि आम्ही आलो आहे. कुठे आलो आहे मी? हां, प्रीती कॅटरर्समध्ये. प्रीती कॅटरर्स इज लाईक घरगुती जेवण मिळते इथे. आणि इकडे एवढे लोक, सगळे यूट्यूबर लोक आलेत. माझा पण फोटो येणार एक दिवशी इकडे. असं यूट्यूबर सौरभ जोशी इकडे आले ते खायला असं. आणि जाम भूक लागले, जाम म्हणजे जामच. आणि आता बघू, इथे थाळी मिळते, घरगुती थाळी मिळते असं ऐकलं आहे. सो लेट्स चेक इट आउट, काय आहे कसं आहे ते. आणखी ते रिव्ह्यूज फार ऐकलेत मी. ज्यांनी आम्हाला सोडलं इकडे ते पण बोलले की प्रीती कॅटरर्स फार छान आहे, घरगुती मिळेल तुम्हाला. कारण की आम्ही नेहमी जातो सुगरणमध्ये. आता प्रीती कॅटरर्स कसं आहे ते आम्हाला बघूया ट्राय. फर्स्ट टाईम आलो इकडे मी. जाम भूक लागली आहे बाई मला. हा ट्रायपॉड धरायची पण असं ताकद नाही आता, तेवढी भूक लागली आहे. लवकर दे. आणि ह्या टायमाला वेटिंग आहे लेजिट. आतमध्ये मागे रेस्टॉरंट भरलं आहे आणि वेटिंग लावलं आहे त्यांनी. आरास साज मखमली त्यावर सुगंधी फुले गोड ओली झुळूक कोवळी चंदना सारखी झुळूक कोवळी चंदना सारखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी.